नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली आर.टी ॲडमिशनचे जे विद्यार्थी नोंदणी आहे किंवा आपण स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणतोय, तर ते कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आर.टी संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी फायनली बरेच दिवसापासून या ठिकाणी शाळा नोंदणीचे जे काम आहे तर ते चालू आहे आणि यासाठी 1-2 वेळेस मुदतवाढ सुद्धा शासनाने दिलेली होती। परंतु आता शेवटची मुदतवाढ म्हणजे शेवटची जी तारीख आहे तर ती कधीपर्यंत आहे स्कूल रजिस्ट्रेशनची तेही आपण लाईव्ह या ठिकाणी बघून घेऊया। आर.टी.आयची जे ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्यावरती आपण आलेलं आहे। इथं वरती ॲडमिशन शेड्यूलवरती जर क्लिक केला आपण तर या ठिकाणी राऊंड वगैरे सिलेक्ट केल्यानंतर जे आहेत तर एक फॉर्मॅट आपल्याला शेड्यूल या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन शेड्यूल जे आहे तर ते दाखवण्यात येणार आहे। जसे की स्कूल रजिस्ट्रेशनसाठी जे आहेत तर आताची लेटेस्ट जे अपडेट आहे तर 3/4/2024 पर्यंत या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाने या ठिकाणी मुदत दिलेली आहे। आता 3 एप्रिल 2024 पर्यंत या ठिकाणी म्हणजे आज शेवटची तारीख आहे। आज नंतर जे आहे तर लगेच विद्यार्थ्यांची नोंदणी जी आहे, जे स्टुडंट रजिस्ट्रेशन जे आहेत, विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायची जी तारीख आहे तर ती सुद्धा या ठिकाणी आता लवकरच चालू होणार आहे। तर तेही आपण पुढे सविस्तर तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ फक्त पूर्ण बघा। आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला। तर आजची जे लेटेस्ट अपडेट आहे तर ते आपण बघूया की विद्यार्थ्यांची नोंदणी आहे तर ती कधीपासून चालू होणार आहे ते। तर विद्यार्थी मित्र, ही आजची लेटेस्ट अपडेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता। साम टीव्ही या वेबसाईटवरती या ठिकाणी प्रकाशित केली गेलेली आहे। आर.टी ॲडमिशन किंवा आर.टी प्रवेशासाठी 5 एप्रिल नंतर विद्यार्थी नोंदणी प्रवेशासाठीच्या जागा वाढल्या आहेत। म्हणजे या ठिकाणी लेटेस्ट अपडेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे। ही छत्रपती संभाजीनगर याची अपडेट आहे। शालेय शिक्षण विभागाने त्या अंतर्गत आर.टी प्रवेश अंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो। मात्र शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले आहेत। या बदलामुळे आर.टीच्या प्रवेशासाठी जागा वाढल्या आहेत। आता या प्रवेशासाठी 5 एप्रिल नंतर विद्यार्थी नोंदणी करता येणार आहे। म्हणजे या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांची जे व्हॅकन्सी आहेत, जे जागा आहेत तर ते त्यामध्ये वाढ तर झालेली आहेत आणि शासन विभागाने यावर्षी थोडासा बदल सुद्धा केलेला आहे की शासकीय शाळा जर त्या एरियामध्ये असेल, जी खाजगी शाळा आहेत तर त्याच्या 1 किलोमीटरपर्यंत जर खाजगी किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असेल तर तिथे त्या शाळेमध्ये प्रवेश दिले जाणार नाही। तर या संदर्भातला नवीन नियम यावर्षी ॲड करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता तुमच्या एरियामध्ये कोणती शाळा पात्र आहे तर तुम्हाला फॉर्म भरता वेळेस जे आहे तर ती शाळा तुम्हाला अवेलेबल त्या ठिकाणी करता येणार आहे। म्हणजे अवेलेबल तुम्हाला करून दिली जाणार आहे आणि तुमच्या एरियामध्ये जी शाळा तुमच्या पाल्यासाठी योग्य आहे किंवा पात्र आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ते सिलेक्ट करून शाळा त्या ठिकाणी दिली जाणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला शाळासुद्धा त्या ठिकाणी दिली जाईल आणि 5 एप्रिल नंतर जे आहेत तर या ठिकाणी विद्यार्थ्याची नोंदणी जी आहेत म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे 5 एप्रिल नंतर या ठिकाणी सुरुवात होणार आहे। अशा पद्धतीची ही अपडेट होती आणि लवकरच म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवरती अजूनही आर.टीच्या कुठलीही अपडेट नाही आहे, परंतु साम टीव्हीवरती ही अपडेट आलेली आहे। तर बघूया, जसे ऑफिशियल अजून काही अपडेट आले तर मी तुमच्यापर्यंत ऑफिशियली पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आणि फॉर्म जे आहेत आर.टी ॲडमिशनची काही प्रोसेस असते, सगळ्यात अगोदर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावं लागते शाळा वगैरे सिलेक्ट वगैरे करून। त्यानंतर जे आहेत तर 3 ते 4 राऊंड या ठिकाणी होतात। फर्स्ट राऊंड लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते, त्यानंतर पहिलं राऊंड होईल, मग नंतर दुसरा आणि तिसरा आणि चौथा, अशा पद्धतीने 3 ते 4 राऊंड स्कूलच्या व्हॅकन्सीनुसार या ठिकाणी काढण्यात येत असतात। तुम्ही फक्त आता प्रत्यक्ष जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत तर ते रेडी ठेवा। डॉक्युमेंट्स वगैरे काय काय हवे असेल याची सुद्धा आपले चॅनलवरती ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ आहेच, कशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केली जाते, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात त्याची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे मागच्या वर्षीचे, तुम्ही जाऊन बघू शकता किंवा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन टाकाल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळायला असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून कळू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।